नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना। जुन्या वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐकाने एकमेकाला शेअर करा की हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची मुदत आता 30 तारखेला संपते, 30/11ला, आणि मग RTO विभागाच्या माध्यमातून ह्या कारवाई सगळ्यांच्याच होणार आहेत। वाहतूक विभाग बी दंड मारेल किंवा काही गोष्टी अशा होतील, पण हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग करायची मुदत आता 15, 16, 18 दिवसच राहिलेली आहे। ताबडतोब हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग करा। प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐकान लगेच शेअर करा तुम्ही एकमेकाला। कायदा कळायला पाहिजे, लोकांना नियम कळायला पाहिजे। नियम जर कळाला नाही तर शासन यंत्रणा आपणालाच अडचणीत आणत असते, सर्वसामान्य लोकांना। हे मात्र लक्षात ठेवा। तरी वाहन मालकांनी पूर्ण व्हिडिओ ऐकान लगेच शेअर करा तुम्ही, सगळ्यांना कळून द्या एकडाव की 30 तारीख ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची बुकिंगची आहे। आणि आता तुम्ही म्हणशीला कारवाईचे पहिलेच आदेश आलेले आहेत, म्हणजे 30 तारखेच्या नंतर, म्हणजे 1/12/2025 पासून ज्यांच्या वाहनाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नाहीत किंवा ज्यांनी बुकिंग केलेलं नाहीत, तुम्ही जर ती हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग केली, तुमच्याकडे पावती असली तर ते RTOच्या ऑनलाईनला पोर्टलला दिसते। आणि जर ती दिसली नाही तर मग तुमचं वाहनाचं कुठलंही काम होणार नाही। उदाहरणार्थ समजा रिक्षा टॅक्सी असेल तर तिचं पासिंग होणार नाही, फिटनेस नूतनीकरण होणार नाही। तुमचं वाहन हस्तांतरण करायचं असेल एकमेकाच्या नावावरून दुसऱ्याच्या नावावर तरी होणार नाही। समजा तुमच्या वाहनाचा HP कॅन्सल करायचे असेल तरी ते होणार नाही। म्हणजे तुम्हाला ते काम करावं लागणार आहे। जर पोर्टलला ती हाय सिक्युरिटी नंबर प्लेट दिसली नाही तर तिथं मग ते तुमचं काम हे अटकलं जाईल। त्यासाठी प्रत्येकानं, जुन्या वाहन मालकांनी ज्यांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवलेल्या नाहीत अथवा बुकिंग केलेले नाहीत, त्यांनी ताबडतोब त्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या बुकिंग करून घ्या। कारण आता 10-12 दिवसच राहिलेत, ह्या ऑनलाईनच बुकिंग करायचे असतात। ह्याच्यासाठी काय नाही, म्हणजे ते कुणाला ऑफलाईन ह्याच्यात काहीच नाही, ऑनलाईननं बुकिंग करायचे असतात। तर त्या 30 तारखेपर्यंत तुम्ही बुकिंग करून घ्या, नाहीतर मग तुमचं कायद्यानुसार हे काम ऑटोमॅटिक रोखलं जाईल। म्हणजे तुम्हाला मग ते करणं भागच आहे। त्या वाटणीचं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तात्काळ बुकिंग करा, पावती तुमच्याजवळ ठेवा, तरच तुम्हाला हे काम तुमचं सोपं होईल। नाहीतर मग हे RTO अधिकारी च्या ऑनलाईनला जर दिसली नाही तर मग ते तुमचं वाहन हस्तांतरण करायला गेला तर ते म्हणणार की तुम्ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावा, बघा इथं आम्हाला दिसत नाही। म्हणजे हे ऑनलाईनला दिसतं, RTOच्या पोर्टलला तुमच्या वाहनाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बुकिंग केली आहे का नाही, लावली आहे का नाही, हे सर्व तिथं दिसतं। त्याच्यामुळं सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये हा व्हिडिओ सगळ्यांनी एकमेकाला शेअर करा, पूर्ण ऐका, की जेणेकरून लोकांना जर कायदा कळाला तर सहज त्यांची कामं होतात। आणि हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वेळेत बुकिंग करा आणि 1/12/2025 पासून कारवाई